नमस्कार, मी ऋतुजा. आज आपण चाललो आहे सिमिलॅरिटी या चॅप्टरच्या 1.1 एक्झरसाइजकडं. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, बेस ऑफ द ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. पहिल्यांदा आपण काय करायसाठी ट्रायंगल काढून घेऊया. लेट अस अज्यूम फर्स्ट ट्रायंगल काढते मी इकडं. फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल. ठीक आहे. तर सांगितलं बघा, फर्स्ट ट्रायंगलचा जो बेस आणि हाईट दिले ते आपण लिहून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस आहे 9 आणि हाईट इज 5. अजून करा. सेकंड ट्रायंगलसाठी बेस आहे 10 अँड हाईट इज 6. हे गिवन. लेट्स अजून बोला, फर्स्ट ट्रायंगल आहे ए बी सी. सेकंड ट्रायंगल आहे आपला पी क्यू आर. ठीक आहे. हाईट ए डी म्हणूया, इकडं हाईट पी एस म्हणूया. आता या केसमध्ये मी जसं सांगितलं डायग्राम काढून घेतली आहे. आता मी काय करते, यांचा मला एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण काय शिकलो गोष्टी, इफ द बेस ऑफ टू ट्रायंगल्स इज सेम. बेस सेम असेल तर आपण एरियाचा रेशो काढण्यासाठी हाईटचा रेशो घेतो. पण तुम्ही जेव्हा इकडं बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल की दोन्ही ट्रायंगलचा बेस पण डिफरंट आहे आणि दोघांची हाईट पण डिफरंट आहे. मग त्यांचा एरियाचा रेशो काय येऊन जाईल, चला तर बघूया एरियाचा रेशो कडा. द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी टू द एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बोथ बेस अँड हाईट आर डिफरंट, देअरफॉर रेशो बिकम्स, पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युला लिहिते, 1/2 बेस इंटू हाईट. फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे बी सी, हाईट आहे ए डी. सेकंड ट्रायंगलसाठी 1/2 इंटू सेकंड ट्रायंगलचा बेस आहे क्यू आर आणि हाईट इज पी एस. इथं 1/2 कट होऊन जाईल, राहील बी सी इंटू ए डी. बी सी इज 9, ए डी इज 5, क्यू आर इज 10 अँड ए डी इज 6. हाईट ऑफ अदर ट्रायंगल आपण सॉल्व करू शकतो. 5 1 जा 5, 5 2 जा 10 इज इक्वल टू 9 इंटू 1, 2 इंटू 6. अगेन बाय 3, 3 3 जा 9, 3 2 जा 6. ते येऊन जाईल 3 इंटू 1, 2 इंटू 2. ते येऊन जाईल 3 1 जा 3, 2 2 जा 4. फायनली आपला रेशो येऊन जाईल दीज टू ट्रायंगलचा. रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी upon area of triangle PQR, the ratio becomes 3:4 आणि हे होऊन जाईल आपलं फायनल आन्सर. ज्यावेळेस दोन्ही ट्रायंगलचा बेस हाईट डिफरंट आहे. तुम्ही इथं असं पण लिहू शकता, बोथ द ट्रायंगल्स हॅव डिफरंट बेस अँड हाईट. बोथ ट्रायंगल्स हॅव डिफरंट बेस अँड हाईट. देअरफॉर वी हॅव टू टेक द रेशो ऑफ बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. डिफरंट बेसेस अँड हाईट्स. तर जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय दिले आपल्याला, बघूया. फर्स्ट क्वेश्चन तर कंप्लीट झालेला आपला. आता जातो आपण सेकंड क्वेश्चनकडं. तर सेकंड क्वेश्चन दिला इकडे आपल्याला एक ट्रायंगल, एक डायग्राम दिली आहे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघूया. तर याच्यामध्ये आपल्याला बी सी इज इक्वल टू 4 दिले, ए डी इज इक्वल टू 8 दिले आणि इथं बी सी आपल्याला बी सी परपेंडिक्युलर दिले, ए डी परपेंडिक्युलर दिलेला आहे आपल्याला. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन ए डी बी. ए बी सी आणि ए डी बीचा रेशो काढायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण हे दोन ट्रायंगल बघूया कोणते कोणते आहेत ते. फर्स्ट ट्रायंगल बघा हा आहे ए बी सी. मी त्याला ग्रीन येलो कलरने डार्क करते, ए बी सी. अनदर ट्रायंगल इज ए डी बी. मी ग्रीनने करते ए डी बी. दिसेल. आता या दोन ट्रायंगलमध्ये बघूया काय सेम आहे. बेस सेम, हाईट सेम, और बोथ आर डिफरंट, और बोथ आर सेम. माहीत नाही. ठीक आहे. चला त्या आन्सरकडं. मी घेतले दोन ट्रायंगल आणि त्यांचं मी एरियाचं रेशो काढायला गेले. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. पण हे करताना माझ्या लक्षात झालं की दोघांचा बेस आहे तो कॉमन बेस आहे. कॉमन बेस कसा, तुम्ही बघू शकाल हा जो ए बी बेस दिसतोय हा बेस ए बी सीचा पण आहे. दिस इज द बेस ऑफ ट्रायंगल ए बी सीचा सुद्धा, आणि कोणत्या ट्रायंगलचा, ए डी बीचा सुद्धा. हा जो बेस दिसतोय बेस कॉमन झाला दोन्ही ट्रायंगलसाठी. जर बेस सेम असेल तर आपण घेतो रेशो हाईटचा. मग रेशो आपला येऊन जाईल हाईटचा. हाईट येऊन जाईल फर्स्ट ट्रायंगलच्या हाईट अपॉन सेकंड ट्रायंगलच्या हाईट. ए बी सीसाठी हाईट आपल्याला दिसेल हाईट आहे बी सी आणि ए डी बीसाठी हाईट आपल्याला दिसेल ए डी. तुम्हाला इथं रिझन द्यायला लागेल वाय यू आर टेकिंग दिस बी सी अपॉन ए डी, वाय यू आर टेकिंग द रेशो ऑफ द हाईट्स. सो द रिझन इज
basis base is same, hence ratio of areas is proportional to their heights. हे तुम्हाला रिझनला लागणार आहे. रेशो ऑफ एरियाज इज प्रपोर्शनल टू देअर हाईट्स आणि म्हणून मी इकडं हाईटचा रेशो घेतलेला आहे. ठीक आहे, टाका व्हॅल्यू बी सी इज इक्वल टू 4, ए डी इज इक्वल टू 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8, रेशो बिकम्स 1:2. दिस इज द रेशो ऑफ एरियाज ए बी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. रेशो इज 1:2. Only you have to take base is same or height is same or none is same or both are same. Okay, now next question. चला जाऊया थर्ड क्वेश्चनकडं. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिसते बघा, पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू दिसतंच आहे चित्रामध्ये. नंतर क्यू टी इज परपेंडिक्युलर टू आर क्यू, पी आर दिसतं आहे चित्रामध्ये. नंतर आर क्यू इज इक्वल टू 6, आर क्यू इज 6, PS is 6 also, PR, this PR is 12. Then find the value of QT. You have to find the value of this QT. Now what we have to do, सुरुवातीला मी इकडे ट्रायंगल अज्यूम करते, ज्याचं नाव आहे PQR. हा ट्रायंगल मी अज्यूम करते इकडं, PQR हा ट्रायंगल तुम्हाला दिसेल जो मी अज्यूम केला आहे, PQR. ठीक आहे, आता या ट्रायंगलमध्ये मला या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. आता इथं याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची शकते की जर माझ्याकडे एक ट्रायंगल आहे, जसा बेस बदलेल तशी हाईट बदलणार. बेसवर काढलेली परपेंडिक्युलर लाईन म्हणजे हाईट असते. फॉर एक्झाम्पल ट्रायंगलचं नाव आहे RST. मी जर इथं ST हा बेस अज्यूम केला तर माझी हाईट म्हणजे आरवरून निघणार एक परपेंडिक्युलर लाईन असणार आहे, म्हणजे ती RP असेल. ठीक आहे, कोणता जर बेस ST असेल तर हाईट होऊन जाईल RP. ओके, नेक्स्ट जर मी असं अज्यूम केलं की समजा बेस माझा आता RT आहे, जर मी बेस RT अज्यूम केला तर मला परपेंडिक्युलर लाईन एसमधून काढावी लागेल आणि ती आपली हाईट होऊन जाईल SP. ओके, म्हणजे जसं मी बेस बदलाल तशी हाईट बदलत चालली आहे. जर मी बेस SR अज्यूम केलं, बेस जर SR आहे तर हाईट मला Tमधून एक परपेंडिक्युलर लाईन काढावी लागेल, मी ती हाईट होऊन जाईल आपली. मग मला याच्यावर कळलं जसं मी बेस बदलेल तशी हाईट बदलत जाते. पण जर मी बेस आणि हाईटची पेअर बदलली तरी आतला एरिया काही चेंज होणार नाही. म्हणजे जरी मी बेस ST घेऊन एरिया काढला काय, जरी मी बेस RT घेऊन एरिया काढला काय, किंवा जरी मी बेस SR घेऊन एरिया काढला काय, तिन्ही केसमध्ये ट्रायंगलचा एरिया चेंज होणार नाही. एरिया ऑफ द ट्रायंगल हा सेमच राहणार आहे. ठीक आहे, तर मग आता आपण असं करूया, या ट्रायंगलमध्ये जो मी ट्रायंगल अज्यूम केला कोणता PQR, या ट्रायंगलचा फर्स्टली आपण एरिया काढून घेऊया. मी अज्यूम केला इन ट्रायंगल PQR. मी तुम्हाला म्हणलं जर या ट्रायंगलमध्ये बेस अज्यूम करा तुम्ही PR, तुम्ही जर बेस PR अज्यूम केला तर तुम्हाला हाईट काय दिसेल, QT हाईट दिसेल. ठीक आहे, तर मी तुम्हाला इन ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तुम्हाला सांगितले बेस काय अज्यूम करा, बेस अज्यूम करा PR, तर हाईट येऊन जाईल QT. ठीक आहे, हा एक प्रकारे एरिया काढण्याचा, एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचा. जर मी याचा बेस बदलला, फॉर एक्झाम्पल आता मी बेस अज्यूम केला आहे, तोच ट्रायंगल घेते फक्त मी बेस बदलते. इन ट्रायंगल PQR एरिया ऑफ ट्रायंगल्स काढते, एरिया ऑफ ट्रायंगल PQR फॉर्म्युला तोच 1/2 बेस इंटू हाईट. फक्त आता बघा बेस काय येऊन जाईल 1/2 इंटू, मी तुम्हाला म्हटलं की आता बेस आहे ना हा घ्या, QR घ्या. तुम्ही जर हा QR बेस घ्या तर याच्यावर काढलेली परपेंडिक्युलर लाईन म्हणजे ही होऊन जाईल PS, जी ट्रायंगलच्या बाहेर आहे ती चालणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये आपला बेस येऊन जाईल QR आणि हाईट येऊन जाईल PS. तर मग दोन्ही केसमध्ये एरिया सेम राहायला पाहिजे. मग काय होऊन जाईल, हे 1/2 QR चल आहे 6 आणि PS आहे 6, ते येऊन जाईल 2 1 जा 2, 2 3 जा 6, ते 6 जा 18. म्हणजे त्या एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे आपला 18. ठीक आहे, आताच बोललो आपण की ट्रायंगलचा एरिया तुम्ही बेस बदलला, हाईट बदलली तरी एरिया बदलत नाही. ठीक आहे, म्हणजे एका ट्रायंगलसाठी म्हणते. ठीक आहे, म्हणजे हाच एरिया 18 हाच एरिया
याप्रमाणे केलं तरी तोच येणार आहे. ठीक आहे. आता इथं आपण अज्यूम करू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. मी तर पुट आउट करू शकते 18, ते होऊन जाईल 18 जे मी आधीच फाइंड आउट केले. हे 1/2 इंटू पी आरची व्हॅल्यू आहे 12 आणि क्यू टी आपल्याला माहीत नाही ते आपण शोधतोय. 2 1 जा 2, 2 6 जा 12. इकडं होऊन जाईल 6 इंटू क्यू टी इज इक्वल टू 18. याच्यावरून क्यू टी इज इक्वल टू होऊन जाईल 18/3. देअरफॉर क्यू टी इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 6 जा 18. देअरफॉर क्यू टी बिकम्स 3 6 जा 80. Sorry, I had made a mistake here. Please correct it. 18/6. 6 1 जा 6, 6 3 जा 18. Therefore, the value of QT is 3. This is what we have to find. Okay. आणि ही आहे आपली QTची व्हॅल्यू. यातून एक गोष्ट काय कळली की दोन ट्रायंगलचा एरियासाठी मी वेगवेगळे पेअर वापरले. बेस हाईटची कोणतीही तिन्हीपैकी, कारण 3च पेअर आपल्याला भेटू शकतात ट्रायंगलमध्ये. तर त्या 3ही पेअरने एरिया ऑफ द ट्रायंगल काय राहतो, सेम राहत असतो आपला. ठीक आहे. हे आहे आपलं फायनल कन्क्लुजन आणि ही आहे आपली फायनली QTची व्हॅल्यू जी आपल्याला फाइंड आउट करायची होती. ओके. जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला, या क्वेश्चनमध्ये बघा काय करायचं आहे. इथं आपल्याला सांगितले ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. दिसतं आपल्याला ए पी इज परपेंडिक्युलर, आपण काढून घेऊया. ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. ए डी अँड बी सी आर पॅरलल. दिस लाईन ए डी अँड बी सी आर पॅरलल लाईन्स. ओके. नाव यू हॅव टू फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड बी सी डी. मी फर्स्ट ऑफ ऑल त्याला जरा डार्क करून घेते. तुमच्या लक्षात येईल कोणता आहे. पहिला ए बी सी. ए बी सी मी येलो कलरने काढलेलं आहे. ए बी सी. सेकंड ट्रायंगल आहे आपल्याकडं बी सी डी. त्याला मी ग्रीनने करते बी सी डी. चला, आता आपण जाऊया यांच्या एरियाचं शिकवण्यासाठी. आपण चेक करणार आहे की दोघांमध्ये काय सेम आहे. मी इथे करायला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी ह्यांचा रेशो मला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही काय करणार याच्यामध्ये सुरुवातीला इथं मला दिसतंय की सेगमेंट ए डी इज पॅरलल टू सेगमेंट बी सी आपल्याला आधी दिले. ठीक आहे. आता या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला हे माहिती आहे की म्हणजे या दोन पॅरलल लाईन्समध्ये एक गोष्ट अशी अजून करा, तुमच्या लक्षात पण येऊन जाईल ती, दोन लाईन जर पॅरलल आहे त्यांचं डिस्टन्स मी इथे मोजलं काय आणि इथे मोजलं काय किंवा अजून पुढे जाऊन मोजलं काय, तर दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स काय राहतं, नेहमी सेम राहतं. ही एक गोष्ट लक्षात ठेवून टाका. ठीक आहे. दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स नेहमी सगळीकडे काय राहतं, सेम राहतं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय करावं लागेल मला. मी फर्स्ट अँगलला घेऊन गेलं ए बी सी अपॉन बी सी डी. मी ले फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस. ए बी सीसाठी बेस येऊन जाईल बी सी आणि हाईट येऊन जाईल ए पी. सेकंड ट्रँगलसाठी बी सी डी. बी सी डी ट्रँगलसाठी पण बेस येऊन जाईल बी सी आणि हाईट मला इकडं हा ऑप्टूस अँगल ट्रँगल आहे. हाईट अशी बी सी बेस आहे म्हटल्यावर हाईट अशी कुठंतरी बाहेर येऊन जाईल माझी. त्याला आपण काहीतरी डी ई म्हणूया. ठीक आहे. मी त्याला डी ई म्हणते. इथं आपल्याला दिसेल की 1/2 कट होते, बी सी कट होऊन जाते. इकडं काय झालं ए पी अपॉन डी ई. पण बघा इथं एक ॲडिशनल आणि चांगली गोष्ट कळली आपल्याला, ती म्हणजे ए पी दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स अँड दिस इज ऑल्सो द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, ए पी अँड डी ई. मग मला इकडं लिहिता येईल की ए पी इज इक्वल टू डी ई. का असणार हे सेगमेंट ए पी इज इक्वल टू सेगमेंट डी ई का असणार आहे, बिकॉज द रिझन इज दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज ऑलवेज सेम. दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स नेहमी सेम असतं, त्यामध्ये दोघं सेम झाले. मग इथं होऊन जाईल ए पी आणि डी तर सेमच आहे. ए पी इज इक्वल टू डीला मी परत राईट आउट करू शकते की ए पी, बिकॉज डी ई इज इक्वल टू ए पी इट सेल्फ. मग ते ए पी कट होऊन जाईल, रेशो येऊन जाईल 1:1. म्हणजे आपल्याला कळलं की ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला 1:1 रेशो भेटला आहे. याचा अर्थ काय की दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट दोन्ही पण काय आले, सेम आहे. आपण बघितलं दोघांचा बेस जो बी सी होता कॉमन होता आणि सेकंड काय बघितलं आपण, दोघांची हाईट. पहिल्या ट्रायंगलची हाईट ए पी, सेकंड ट्रायंगलची डी ई. आणि हे कशावरून कळलं आपल्याला की दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स आपण इथं मोजलं किंवा अजून थोडंसं पुढे जाऊन मोजलं, 4-5 ठिकाणी मोजलं
तरी सगळ्या केसमध्ये डिस्टन्स सेम राहत असतं. सो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन ऑफ द एक्झरसाइज. चला या क्वेश्चनमध्ये आपल्याला 4 सब क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट रेशो काढूया आपण PQB अपॉन PBC. PQB ट्रायंगल बघा, PQB ट्रायंगल तुम्हाला दिसेल इकडं. PQB ट्रायंगल काढते मी इकडं. PQB दिसला PQB. सेकंड ट्रायंगल आहे PBC. PBC. एक आहे ग्रीन आणि एक आहे येल्लो. तर बघा 2 ट्रायंगलमध्ये बेस आहेत बघा. इथं तुम्हाला बघून जाईल काय सेम आहे. तर इकडं 2 ट्रायंगलमध्ये पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे आपल्याकडं BQ, छोटाच बेस आहे BQ, ठीक आहे. सेकंड ट्रायंगलचा बेस आहे BC, म्हणजे बेस तर वेगवेगळा आहे. फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे PQ, सेकंड ट्रायंगलची हाईट पण काय आहे PQ. म्हणजे आपलं असं कळलं की 2 ट्रायंगलमध्ये हाईट सेम आहे. तर हाईट सेम असला रेशो तो बेसचा B1 अपॉन B2. तर रेशो येऊन जाईल बेसचा, म्हणजे काय येऊन जाईल फर्स्ट ट्रायंगलचा बेस BQ आणि सेकंड ट्रायंगलचा बेस BC. हे येऊन जाईल आपला फर्स्ट रेशो. सेकंड रेशो PBC अपॉन ABC. बघा आता PBC ट्रायंगल आणि ABC ट्रायंगल. बघा PBC ट्रायंगल ABC ट्रायंगल मी डार्क करून घेतलेला आहे. PBC येलो कलर, ABC ग्रीन कलर. तुम्हाला बघून कळेल फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस आहे आपला BC, हाईट आहे EQ. सेकंड ट्रायंगलसाठी बेस आहे BC, हाईट आहे AD. मग सगळं दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे BC. तर रेशो येऊन जाईल हाईटचा H1 अपॉन H2 इज इक्वल टू फर्स्ट ट्रायंगलची हाईट PQ, सेकंड ट्रायंगलची हाईट AD. तुम्हाला याला रिझन पण लागणार, मी सांगते रिझन काय लिहायचं आहे ते तुम्ही बोलू नाही अजून, ठीक आहे. ABC अपॉन ADC बघा. नेक्स्ट चला बघा ABC येलो कलर, ADC ग्रीन कलर. बघा फर्स्ट ट्रायंगलमध्ये बेस आहे आपला BC आणि हाईट आहे आपली AD फर्स्ट ट्रायंगलमध्ये. सेकंड ट्रायंगलमध्ये ADCमध्ये हाईट आहे DC, बेस आहे DC आणि हाईट आहे AD. मग सगळं दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम दिसते मला AD. जर हाईट सेम आहे तर रेशो होऊन जाईल बेसेसचा B1 अपॉन B2. फर्स्ट ट्रायंगलचा बेस ABCचा बेस आहे BC आणि ADचा बेस आहे DC. झालं. लास्टली बघून टाकूया 2 ट्रायंगल ADC PQC. ADC येलो कलर, PQC ग्रीन कलर. ADCसाठी बेस आहे आपला DC, हाईट आहे आपली AD. ओके. सेकंड ट्रायंगलसाठी PQCसाठी बेस आहे QC, हाईट आहे PQ. असं कळलं दोघांचा बेस वेगवेगळा, हाईट वेगवेगळी. या केसमध्ये रेशो येऊन जाईल बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. तर रेशो येऊन जाईल B1, सॉरी तर आय हॅव टू राईट B2 H2. B1 अपॉन B1 इंटू H1 फर्स्ट ट्रायंगलचा बेस DC, CD और DC इंटू हाईट AD. सेकंड ट्रायंगलचा बेस QC, हाईट PQ. आणि या सगळ्यांना तुम्ही रिझन काय नंतर सांगते, ठीक आहे. इथं फर्स्टली आपण रिझन लिहिणार बघा, हाईट इज सेम हेन्स एरिया प्रपोर्शनल टू देअर बेसिस. सेकंडमध्ये बेस इज सेम हेन्स एरिया प्रपोर्शनल टू देअर हाईट्स. सेम लिहिणारे होत काय नाही तुम्ही, बेस इज सेम हेन्स एरिया प्रपोर्शनल टू हाईट. थर्ड केसमध्ये इथं परत हाईट इज सेम हेन्स एरिया प्रपोर्शनल टू देअर बेसिस. आणि इकडे लिहिणार आपण बोथ बेसिस अँड हाईट्स आर डिफरंट. अशा आपल्या 4 रिझन्स लिहायला लागणार आहेत. आणि अशा प्रकारे आपला हा फर्स्ट एक्झरसाईज ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त लागले 1, 2, 3 गोष्टी. आपण या एक्झरसाईजमध्ये टोटली रेशो काढला आहे कोणाचा, 2 ट्रायंगलच्या एरियाचा. यासाठी आपण काही थोडेफार गोष्टी बघितल्या की 2 ट्रायंगलचा बेस सेम आहे का, बिकॉज बेस सेम असेल तर एरियाचा रेशो काढताना रेशो होऊन जातो हाईटचा. दुसरं बघितलं हाईट सेम आहे का, हाईट सेम असेल तर रेशो होऊन जातो बेसेसचा. का दोन्ही सेम नाही आहे का दोन्ही सेम आहेत, अशा 4 केसेस आहेत, ठीक आहे. एकदा तुम्ही परत एकदा हे सगळे क्वेश्चन रिसॉल्व करून बघू शकता, ठीक आहे. आणि जर काही डाऊट्स असतील तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.